तानाजी सावंत हॉटेलमधून निघून गेल्याचं कळतंय। महत्त्वाची बातमी, तानाजी सावंत हे हॉटेलमधून निघून गेल्याची माहिती मंत्रिपद न मिळाल्याने तानाजी सावंत हे नाराज असल्याचं कळतंय। नागपूरवरून पुण्याला जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। काही कार्यकर्त्यांसमवेत दिसत आपल्याला त्यांच्या गाडीसोबत तानाजी सावंत हे हॉटेलमधून निघून गेलेले आहेत। ज्या आमदारांना मंत्रिपद मिळालं नाही ते नाराज असल्याच्या चर्चा सुद्धा आहेत। एकीकडे आपण पाहिलं की भंडाऱ्याचे भोंडेकर यांनी सुद्धा सगळ्या पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आणि दुसरीकडे तानाजी सावंत सुद्धा हॉटेलमधून निघून गेल्याचं कळतंय। त्यांच्या नाराजीची चर्चा आहे। मंत्रिपद न मिळाल्यानं तानाजी सावंत हे नाराज आहेत असं कळतंय। शिवसेनेचे माजी मंत्री आणि तानाजी सावंत हे नागपूरच्या हॉटेल रेसिडेन्सी ब्लू मधून रवाना झालेले आहेत। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत। आवेश, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं कुठेतरी तानाजी सावंत नाराज दिसतात, अधिवेशन सोडूनच निघून गेलेले आहेत असं कळतंय। माहित असेल एकनाथ शिंदे यांनी सुद्धा धक्कातंत्र दिलेला आहे। तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांचा मंत्रिमंडळातून समावेश पत्ता कट केलेला आहे। आता बघू शकतो की तानाजी सावंत अधिवेशनासाठी आलेले होते नागपूरमध्ये आणि त्याचं हॉटेल रेडिसन्स ब्ल्यू इथं त्यांची रूम बुक होती, पण शपथविधीचा कार्यक्रम झाला आणि तानाजी सावंत हे हॉटेलमधून निघून गेलेले आहेत। ते विमानतळाच्या दिशेने गेलेले आहेत। ते बहुतेक नागपूरहून पुण्याला जातील, त्याच्या घरी जातील। यापूर्वी पण आपल्याला माहिती आहे 2019ला मवियाचं जेव्हा सरकार स्थापन झालं तर उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या शपथविधीच्या कार्यक्रमात हेच तानाजी सावंत होते, ते नाराज होते आणि पुन्हा एकदा आता आपण असं म्हणू शकतो की तानाजी सावंत नाराज झालेला आहे। श्रद्धा, निश्चित, आणि नागपूरवरून पुण्याला जाणार असल्याची माहिती सुद्धा आहे। आवेश, धन्यवाद, अपडेट घेत राहू।